अहमदनगरच्या शेवगाव तालुक्यातील डोंगरदऱ्यात वसलेलं काशी केदारेश्वर मंदिर, या प्राचीन मंदिराची आख्यायिका अतिशय रंजक आहे। काशीनाथ बाबा हे त्या काळच्या ऋषी परंपरेतील एक महान तपस्वी तपोनिधी मानले जातात। त्यांनी या ठिकाणी तपश्चर्या करून भगवान शिवाजींना प्रसन्न करून घेतलं आणि शिवलिंगाची स्थापना आणि उपासना केली। म्हणूनच काशीनाथ बाबा यांच्या नावाच्या अध्यक्षरावरूनच या देवस्थानाला काशी केदारेश्वर असं संबोधलं जाऊ लागलं असं सांगितलं जातं। कसं आहे हे मंदिर आणि कसा आहे इथला निसर्गरम्य परिसर बघूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील नागलवाडीच्या घनदाट जंगलात डोंगरदरात बसलेलं श्री क्षेत्र काशी केदारेश्वर महादेवाचं पुरातन मंदिर आजही दिमाखात उभे। मंदिराची आख्यायिका अतिशय रंजक आहे। ती अशी की भावार्थ रामायण ग्रंथावरून या परिसराला दंडकारण्य या नावानं संबोधलं जात असून ध्यानधारणा, भक्ती, तपश्चर्या या मार्गाने परमेश्वराची प्राप्ती व्हावी म्हणून ऋषी वाल्मिकांनी या ठिकाणी भगवान शिवाची हजारो वर्ष तपश्चर्या करून भगवंत प्राप्ती करून घेतली। त्याचबरोबर ऋषी वाल्मिकींच्या वैभवशाली ऋषी परंपरेतील महान तपस्वी तपोनिधी ऋषी काशीनाथ बाबा यांच्या नावाच्या आद्य अक्षरावरून या देवस्थानाला काशी केदारेश्वर या नावानं संबोधलं जाऊ लागलं। काशीनाथ बाबांनी या ठिकाणी तपश्चर्या करून भगवान शिवजींना प्रसन्न करून घेतलं आणि शिवलिंगाची स्थापना करत उपासना केली। म्हणून काशीनाथ बाबा यांच्या नावाच्या आद्याक्षरांवरूनच या देवस्थानाला काशी केदारेश्वर असं संबोधलं जाऊ लागलं। या मंदिराची पूजा अर्चा आणि परंपरा चालवण्यासाठी काशी केदारेश्वर पासून सरळ पूर्वेकडे 1000 फूट अंतरावर 11व्या शतकामध्ये मठाची स्थापना करून काशीनाथ बाबांनी स्वतः समाधी घेतली। काशीनाथ बाबा यांच्या समाधीच्या उजव्या बाजूला त्यांची बहीण दुर्गा माता यांचे काळा पाषाणातील मंदिरही आहे। बाबांचे समाधी मंदिर अतिशय सुंदर रेखीव चुना पाषाणामधील आहे। डोंगरदरात वसलेल्या शिवशंकराच्या या देवस्थानावर श्रावण महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी भव्य दिव्य अशी यात्रा भरत असते। उभ्या महाराष्ट्रातून भाविक वर्ग या ठिकाणी दर्शनासाठी येतात। भगवान श्री काशी केदारेश्वर या संस्थांचं हे अतिशय पुरातन, प्राचीन, ऐतिहासिक असं हे तीर्थक्षेत्र मौजे नागलवाडी, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर येथे आहे। भगवान श्री काशी केदारेश्वर हे नामाभिधान प्राप्त झालं। मूळ पुरुष या संस्थांचे संस्थापक, ज्यांनी या संस्थांना ऊर्जित अवस्था निर्माण करून दिली, प्राप्त करून दिली, ते मूळ पुरुष ऋषी तपोनिधी ऋषी काशीनाथ बाबा यांच्या नावावरून काशी केदारेश्वर असं नामाभिधान या देवस्थानाला प्राप्त झालं। प्रतिवर्षी या देवस्थानचे श्रावण महिन्यामध्ये 3ऱ्या सोमवारी एक दिवशी अतिशय भव्य दिव्य अशी यात्रा भरते। ती यात्रा याही वर्षी अतिशय आनंदात, उत्साहात पार पडली। भगवान श्री काशी केदारेश्वराच्या या पवित्र प्रांगणामध्ये पूर्वी त्रेतायुगामध्ये ऋषी वाल्मिकांचं वास्तव्य आणि वाल्मिकजींचं वास्तव्य असताना काही अंशामध्ये या देवस्थानाला पूर्वीचे लोक जुन्या कालखंडामध्ये तातोबाचा आश्रम असंही संबोधलं जायचं। त्याचं कारण असं होतं, ज्या वेळेला माता सीतेला लंकेमधून पुन्हा मागे आणलं गेलं आणि लंकेमधून मागे आणल्याच्या नंतर अयोध्येमध्ये एका व्यक्तीने माता सीतांच्या असणाऱ्या चारित्र्यावरती आक्षेप घेतला। मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्रांच्या कानावरती गुप्तहेरांच्या माध्यमातून ती बातमी गेली आणि बातमी गेल्याच्या नंतर माता सीतांना लक्ष्मणांच्या माध्यमातून जो दंडकारण्यवास घडवला गेला, तो अरण्यवास इथेच भगवान श्री काशी केदारेश्वराच्या या पवित्र प्रांगणामध्ये घडवला गेला। आणि ज्यावेळेला माता सीतांना आणलं गेलं, लक्ष्मणजींना माता सीता म्हणतायत, मला तहान लागली। त्यावेळेला तहानेने व्याकुळ झालेल्या माता सीतांसाठी अगदी मठाच्या आणि भगवान श्री काशी केदारेश्वर मंदिराच्या प्रांगणात दोन्हीच्या मध्ये जो खडकामध्ये अवघा 7 ते 8 फूट ज्याची खोली आहे, असं बाण मारून निर्माण केलेला पाण्याचा कुंड आजही आहे। अजरामर त्याला पाणी आहे, कधी ते पाणी आटत नाही। जेव्हा श्रीराम प्रभूंनी लक्ष्मणाकरवी सीतामाईला या दंडकारण्यात आणून सोडलं होतं, ऋषी वाल्मिकांचे येथे वास्तव्य होते। या ठिकाणी सीतामाईंची न्हाणी लक्ष्मणाने बाण मारून तेथे निर्माण केलेला पाण्याचा झरा सीतामाईच्या संसाराच्या विविध दगडी वस्तू अजूनही पर्यटकांना आणि भाविकांना आकर्षित करतात। त्याचबरोबर या ठिकाणी सीतामातेचा संसार म्हणून एक विस्मयकारक भुयार देखील बघायला मिळते।
याच भुयारातून काशीनाथ बाबा समाधीस्थ होण्यासाठी गेले. भुयारात मोठी शिळा आडवी टाकलेली आहे. भुयारामधील त्या शिळेवर ब्रह्मानंदीची मूर्तीही आहे. पुरातन दगडी जाते, दगडी रांजण असे संसारोपयोगी दगडी साहित्य भुयारामध्ये पाहण्यास मिळते. काही वस्तू कालौघात नष्ट झाल्या असल्या तरी या बघण्यासाठी आणि या ठिकाणचा रंजक इतिहास जाणून घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक आणि पर्यटक या ठिकाणी भेटी देताना दिसतात. दुर्गम भागामध्ये हिंस्र पशु पक्ष्यादिकांपासून रक्षण आणि संरक्षण व्हावं यासाठी माता सीतांना जो आश्रय भेटला तो वाल्मिक ऋषींचा. आणि वाल्मिकींच्या सान्निध्यामध्ये राहत असताना वडील या नात्याने वाल्मिकजींना माता सीता तात असं संबोधलं जायचं. लहू अंकुशजींचा जन्म इथेच झाला असं सांगतात. माता सीता ज्यावेळेला आमची ही नदी जी वाहते तिला पाताळगंगा म्हणतात. पाताळगंगावरती त्यांचे स्नान किंवा अन्य काही करण्यासाठी ज्यावेळेस जात आहेत त्यावेळेला मागे वाल्मिकजींच्या सानिध्यामध्ये लहूंना ठेवलं गेलं, अंकुश यांना ठेवलं गेलं. पण माझा मुलगा आहे का नाही हे पुन्हा पाहण्यासाठी मागे आल्या आणि तो बरोबर पुत्र घेऊन गेला. आता पुत्राला बरोबर नेल्याच्या नंतर तेवढ्याच वाल्मिक ऋषींनी त्या टाकलेल्या झोक्यामध्ये पाहिलं तर अंकुश तिथे नाही. मग आल्याच्या नंतर सीता तर मला बोलेल, रागवेल, या अनुषंगाने त्या ठिकाणी महर्षी यांनी काय केलं, एक लव्हाळ्याचा छोटासा तुकडा घेतला आणि त्या झोक्यामध्ये टाकला. तिथे जो जन्म निर्माण झाला संजीवनी मंत्राच्या माध्यमातून त्यांनी त्याला जिवंत केलं आणि त्याला लहू हा शब्द दिला. म्हणून लहू आणि अंकुश अशा दोघांचीही जन्मस्थळी हे भगवान श्री काशी केदारेश्वरीचं हे पवित्र प्रांगण आहे. तिथपासून पुढे माता सीतांना स्नानासाठी निर्माण केलेला भगवान शिवजींच्या मंदिराच्या पाठीमागे 2 कुंड होते, एक गरम पाण्याचा आणि एक गार पाण्याचा. गरम पाण्याचा कुंड असं सांगितलं जातं, पूर्वज असं सांगतात, एक काहीतरी रजस्वला स्त्री आली, तिने त्याला स्पर्श केला आणि स्पर्श केल्याच्या नंतर तो गरम पाण्याचा कुंड ढासळला गेला, पडला गेला. तो आत्ताही मी माझ्या हाताने तो नंतर साफ केला, त्याचे अवशेष आजही होते. आता फक्त गार पाण्याची नाहणी आजही तिथे उपलब्ध आहे. या देवस्थानात श्रावण महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी एकदिवसीय यात्रा भरत असून महाशिवरात्रीला अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा होतो. त्याचबरोबर मंदिरातील सर्व कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती बघायला मिळते. प्रतिनिधी जयप्रकाश बागडेंसह ब्युरो रिपोर्ट न्यूज अनकट, शेवगाव, अहमदनगर.